हॅलो फ्रेंड्स, तर मी डिंपल. आज मी पुन्हा तुमचे माझ्या पूजा फॅशन या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले, तो म्हणजे सिंपल टॉप. परवाच्या दिवशी मी तुम्हाला पॅन्ट शिकवलेली, त्यावरील टॉप कसं शिवायचं ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग प्लस स्टिचिंग दोन्ही शिकवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर विदाऊट लायनिंग टॉप कटिंग करत आहे मी, कॉटनमध्ये आहे. तर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर उंची किती आहे ते बघायचं. माझ्या टॉपची उंची आहे 36 इंच. 36 इंच मी उंची घेतलेली आहे. माझं शोल्डर आहे 12 इंच. तर 12चा हाफ आपल्याला करायचा आहे, तर 6 इंच 12चा हाफ होतो. त्यानंतर जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला आर्म होलसुद्धा घ्यायचं आहे. 6 इंच शोल्डर घेतलं तर 6 इंच आर्म होल घ्यायचा. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची दोन्ही बाजूनी आणि अर्धा इंच 1 इंच सोडून गोल राऊंड द्यायचा आहे. ज्या प्रकारे मी दिलेला आहे त्याच प्रकारे गोल राऊंड द्यायचा आहे. त्यानंतर चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं. आता चेस्ट आहे 32 इंच. तर 32ला आपल्याला 4 भागामध्ये डिवाईड करायचं आहे. 8 चौक 32 प्लस 2 इंच मार्जिन टाकलेले आहे मी त्याच्यामध्ये. त्यानंतर शोल्डरपासून 14 इंचावरती आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर 8 इंच चेस्ट आहे, तर अर्धा इंच मायनस करून 7.5 इंचावरती चेस्ट घ्यायची, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवायचे. त्यानंतर शोल्डरपासून आपला सीट कट कुठं येतो आहे ते बघायचं. आता माझा सीट कट आहे 18 इंचावरती. तुम्ही तुमचं मोजून घ्यायचं आहे. तर 18 इंचावरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि तिथं सीट कटसाठी मार्किंग करायची आहे. तर सीट आहे 36 इंच. तर 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन टाकायचे आहे. त्यानंतर व्यवस्थित कटिंग लाईन ड्रॉ करून कटिंग करून घ्यायची. अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे. कमरेचा भाग आपला आतमध्ये जातो आणि चेस्ट आणि सीट बाहेरच्या साईडला येते. त्यामुळे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. आर्म होलला सुद्धा कटिंग करायची आहे, मी केलेली आहे त्याच प्रकारे. आणि सीटच्या इथं एक कट द्यायचा आहे आपल्याला. तिथं आपण फोल्ड करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली फ्रंट साईड टॉप कटिंग झालेला आहे. त्यानंतर आता मी बॅक साईडचं टॉप कटिंग करत आहे. तर उंची घ्यायची 36 इंच. त्यानंतर शोल्डर आहे 6 इंच. शोल्डर मी 6 इंच घेतलेला आहे. त्यानंतर गळारुंदी आहे, गळारुंदी नॉर्मल 2.5 इंचच घ्यायची. आर्म होलसुद्धा 6 इंच घ्यायचा आहे. तर मी जेवढं शोल्डर घेणार तेवढंच आपल्याला आर्म होल घ्यावा लागेल आणि गोल राऊंड देऊन कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी 4 इंचाचा गळा घेत आहे. जर तुम्हाला जास्त डीप नेक घालायचा असेल तर तुम्ही डीपसुद्धा घेऊ शकता. डेली वेअरसाठी आहे म्हणून मी जास्त डीप नेक यूज नाही करत. त्यामुळे मी शॉर्ट नेक थोडासा 3-4 इंचावरती मार्किंग करून कटिंग करून घेतलेले आहे. आर्म होलसुद्धा व्यवस्थित कटिंग करायचं आहे आणि साईडनंसुद्धा कट करायचं आहे. तर इथं माझी कटिंग करून झालेली आहे. आणि जर तुम्हाला टक्स टाकायचे असतील पाठीमागं तर तुम्ही टक्ससुद्धा टाकू शकता. शोल्डरपासून 10 इंच आणि खाली सीटच्या खाली 2.5 इंचावरती घ्यायचं, म्हणजे 9.5 इंचावरती. आणि त्या साईडने बंद भागाकडून 3.5 इंचावरती घ्यायचं. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. दोन्ही बाजूने अर्धा इंच घ्यायचं आणि तिरक्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. याने काय होतं ना, आपली फिटिंग व्यवस्थित बसते. बॅक साईडला टॉप असं वरती जात नाही, त्यामुळं हे टक्स दिले जातात. नाही जर दिले तरी चालतं आहे, दिले तर व्यवस्थित बसते फिटिंग. त्यानंतर आता मी बाही कट करत आहे. तर 16 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच मी मार्जिन टाकलेले आहे. आता चेस्ट आहे 8 इंच. 8 इंच चेस्ट आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन टाकायची, म्हणजे 9 इंच घ्यायचं आहे. आता मी इथं जॉईंट लावणार आहे, कारण फॅब्रिक थोडंसं कमी पडलेलं आहे म्हणून मी जॉईंट लावणार आहे. तर 8 इंच प्लस 1 इंच मार्जिन आणि वरच्या साईडने खाली 3 इंचावरती घ्यायचं. स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि बाहीचा शेप द्यायचा आहे. ज्या प्रकारे मी दिलेला आहे त्याच प्रकारे असा मच्छी आकार द्यायचा. व्यवस्थित मच्छी आकार द्यायचा आणि
समोरच्या साईडला थोडंसा आतमध्ये द्यायचा, म्हणजे समोरच्या साईडला येईल. जे मी कट करत आहे ना ते समोरच्या साईडला आलं पाहिजे. तर त्याच्यावरती आधीच लिहून घ्यायचं फ्रंट साईड बॅक साईड. व्यवस्थित शेप देऊन कट करायचं आहे. आणि एक सेंटरला आपल्याला कट द्यायचा आहे. सेंटर हा नेहमी शोल्डरलाच आला पाहिजे. तर सेंटर, शोल्डर, फ्रंट साईड, बॅक साईड त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे कन्फ्युजन नाही होत. तर मी 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. हे आपलं फोल्ड होईल. बाहीवरचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर मला इथं नेक ऑलरेडी दिलेला होता, तर मी फक्त फॅब्रिक कट केलेलं आहे. आता मी बाही प्लेन वाटत होती म्हणून थोडीशी पॅन्टची बॉर्डर लावत आहे तिथं, म्हणजे सिंपल नाही वाटणार. तुम्ही बघू शकता थोडं प्लेन वाटलं नाही पाहिजे म्हणून मी पॅन्टचा कापड लावत आहे बाहीला. मी बाही रेडी करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला बॅक साईडचा नेक तयार करायचा आहे. तर 1-1 इंचाचे पट्ट्या कट करायच्यात आणि बॅक साईडला जॉईन करून घ्यायच्या. ज्या प्रकारे मी कट केलेली आहे तिरकी कट करायची आहे, स्ट्रेटमध्ये नाही कट करायची. तिरकी कट करायची आणि राऊंडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. ज्या प्रकारे मी मारत आहे त्याच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि उरलेलं कापड कटिंग करून घ्यायचं. पूर्ण नाही कटिंग करायचं, थोडं थोडं कटिंग करायचं आहे, म्हणजे आपल्याला आतमध्ये फोल्ड करता आलं पाहिजे. त्यानंतर छोटे छोटे कट्स द्यायचेत. कट्स दिल्यावरती काय होतं ना, आपला नेक व्यवस्थित बसतो. तर त्यानंतर फ्रंट साईडचं मी स्टिच करत आहे. फ्रंट साईडचा नेक मला ऑलरेडी दिलेला होता. एक सेंटरला लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे शिवताना कापड इकडं तिकडं जात नाही. आता राऊंडमध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे. ज्या प्रकारे आपल्याला डिझाईन दिलेली आहे त्याच प्रकारे आपल्याला शिलाई द्यायची आहे. तुम्ही बघू शकता, आधी राऊंड द्यायची आणि मग नंतर व्ही आकार द्यायचा. तर मी पूर्ण राऊंडमध्ये शिलाई देत आहे, त्यानंतर मी व्ही आकारावरती शिलाई देईल. तुम्ही बघू शकता राऊंडमध्ये माझी शिलाई देऊन झालेली आहे. तर मी जे व्ही आकार, त्यानंतर आतमधलं कटिंग करून घ्यायचं. थोडंसं जे उरलेलं कापड असते ते कटिंग करून घ्यायचं. आता व्ही आकारावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. मी देत आहे त्याच प्रकारे. तुम्ही बघू शकता ही फिनिशिंग खूप व्यवस्थित आली पाहिजे, कारण हा फ्रंट साईडचा नेक आहे ना, त्याच्यामुळे फिनिशिंग वगैरे थोडंसं तिरकं तारकं नको व्हायला. तुम्ही सेंटरला शिलाई आली पाहिजे बरोबर, तर व्यवस्थित बघूनच शिलाई मारायची. त्यानंतर आतमध्ये जे आपण नेकला फॅब्रिक लावलेलं आहे ते थोडंसं फोल्ड करून घ्यायचं. त्याची आपल्याला तुरपाई करावं लागेल आतमध्ये. मी फोल्ड केलेला आहे. तुम्ही बघू शकता आपला नेक इथं तयार झालेला आहे. एक दाब शिलाई देऊन घ्यायची, थोडंसं अर्धा इंच सोडून, म्हणजे पायपिंग असल्यासारखं वाटतं. तर मी थोडंसं अर्धा इंच सोडून दाब शिलाई देत आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता आपला नेक इथं रेडी झालेला आहे. फिनिशिंगसोबत तिरकं तारकं काही झालेलं नाही आणि ते बटन काढलेलं होतं ते आपल्याला लावून घ्यायचं आहे नंतर. त्यानंतर दोन्ही भाग फ्रंट प्लस बॅक साईड घेऊन शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने जॉईन करायचं आहे आणि डबल शिलाई द्यायची, सिंगल शिलाई नाही द्यायची. त्या साईडचं पण जॉईन करून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं कापड असेल ते कटिंग करून घ्यायचं आणि बॅक साईड प्लस फ्रंट साईड एकावर एक ठेवायचं आणि 2 शिलाई मारून घ्यायच्या. अर्धा इंचावरती शिलाई मारायची. तर इथे मी शोल्डर जोडून झालेले आहेत माझे. त्यानंतर त्याला ओपन करायचं.
आणि जे आपल्या बॅक साईडला त्याच्यावरती शिलाई मारायची. याने काय होतं ना, फिनिशिंग व्यवस्थित येते, धागे दोरे बाहेर येत नाही. त्यामुळे सर्वात आधी शोल्डर जोडून घ्यायचं, मग बॅक साईडला शिलाई द्यायची आहे. जे आपण तिरकी पट्टी लावलेली होती ना, त्याच्यावरती शिलाई द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता, व्यवस्थित शिलाई द्यायची आहे, फिनिशिंग दिसली पाहिजे. मी देत आहे त्याच प्रकारे. आता त्यानंतर जे शोल्डरच्या इथं थोडंसं कापड बाकी होतं ना, ते कटिंग करून घ्यायचं. आणि आता आपण बाही लावायला सुरुवात करूया. दोन्ही साईडने कटिंग करायचं आहे. फ्रंट साईडला आकार द्यायचा आहे, थोडासा कटिंग करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता आपला 6 इंचाचा नेक इथं रेडी झालेला आहे. आता बाहीला थोडे जॉईंट द्यायचे होते, मी ते जॉईंट लावून घेत आहे. मी बाहीवरती एक पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला बाही कशी कटिंग करायची ते व्यवस्थित समजेल. आता आपल्याला शोल्डरमधून बाही लावायची आहे. सेंटरमधून जे आपण कट दिलेला होता ना, ते सेंटरला ठेवायचं आणि सेंटरमधून शिलाई द्यायची. आणि राऊंडमध्ये जसं आपण आर्म होलचा आकार दिलेला आहे, त्याच राऊंडमध्ये आपल्याला शिलाई देत देत जायचं आहे. अर्धा इंचावरती, अर्धा इंचाच्या खाली नाही आणि वरती नाही, बरोबर अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई देत देत जायचं आहे. त्यानंतर डबल शिलाई द्यायची. तुम्ही बघू शकता, अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. आता मी डबल शिलाई देत आहे. आता सेंटरमधून परत ह्या साईडला बाही आणि फ्रंट साईड जोडायची आहे. आता इथं माझी बाही लावून झालेली आहे. आता मी फिटिंग करत आहे. जे तुमचं फिटिंगचं माप आलेलं असेल, दंडघेरपासून पूर्ण फिटिंग करायचं आहे. तर मी फिटिंगची शिलाई देत आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता, मी मार्किंगसुद्धा केलेली आहे. जेव्हा आपण मेजरमेंट घेतो ना, कटिंग करतानाच आपण मार्किंग करायची की आपली परफेक्ट फिटिंग कुठं येत आहे, तिथं मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई द्यायची आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथं आपण कट दिलेला होता, तिथं आपल्याला शिलाई लॉक करायची आहे. तुम्ही बघू शकता, इथं आपण 18 इंचावरती कट दिलेला होता, तिथे मी लॉक करून घेत आहे शिलाई. 2-2 शिलाई द्यायच्या. आणि आता मी खालच्या साईडला कट्स शिवत आहे. असं आतमध्ये फोल्ड करून आपल्याला कट्स द्यायचे आहेत व्यवस्थित. त्याच्यासाठी आपण अर्धा-पाऊण इंच सोडलेला असतं, ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करून साईड कट द्यायचे आहेत. व्यवस्थित असा व्ही आकार देऊन दाब उचलायचा आणि परत फिरवायचं, त्याला फॅब्रिकला फिरवायचं. अर्धा इंच स्ट्रेट यायचं, परत दाब उचलायचा, स्ट्रेट आले परत दाब उचलायचा आणि फोल्ड करत करत खालपर्यंत यायचं आहे. तुम्ही बघू शकता, हे आपले साईड कट्स मी तयार करत आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा तुम्हाला तसंच रेडी करायचं आहे. ही एक साईड मी केलेली आहे, आता दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला फायनल लुक. आपला ड्रेस बघा मस्तपैकी छान रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोहोचतील. चलो बाय.